टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून ज्याला ओळखला जातं असा सुप्रीमो चषकाचा आजचा अंतिमचा दिवस आणि आपण पाहतोय अंतिम सामना थोड्याच वेळात या ठिकाणी सुरू होणार आहे आणि कोण विजयी होणार सुप्रीमो चषक 2011च्या सामन्यात कोण विजयी होणार ह्याचीच आता सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी आतुरता लागल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण जे स्टेडियम आहे ते मोठ्या प्रमाणात क्रीडा रसिक प्रेक्षकांनी भरल्याचं देखील पाहायला मिळतंय। व्यासपीठावर देखील मोठमोठे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपण बघतो ही 4 चाकीची गाडी आहे। मॅन ऑफ द सिरीज जो असणार आहे त्याला ही 4 चाकी गाडी देण्यात आलेली आहे। तशी जी बाईक या ठिकाणी ज्युपिटर टीव्हीएस ठेवण्यात आलेली आहे ती टीव्हीएस ज्युपिटर या ठिकाणी जे उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आहेत त्याचबरोबर जे विनिंग टीम मधले खेळाडू असणार आहेत त्यांना देखील त्या 11 बाईक्स या देण्यात येणार आहेत। आणि माझ्या मागे जे आहेत तुम्ही ट्रॉफ्या बघताय ह्या चकचकीत ट्रॉफ्या ज्या आहेत ते या ठिकाणी जे विजयी होणार आहेत उपविजेते असणार आहेत त्यांना ह्या ट्रॉफ्या देखील देण्यात येणार असल्याचं पाहायला मिळतंय। आणि ह्या संपूर्ण ट्रॉफीसाठी सुप्रीमो चषक ह्या नावासाठी हा संपूर्ण खेळ या ठिकाणी रंगत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि अर्थातच हा संपूर्ण अंतिमचा सामना पाहण्यासाठी अनेक मान्यवर या ठिकाणी आहेत। आपल्या सोबत आहेत या ठिकाणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत सर सुप्रीमो चषक 2011 तुम्ही बघायला आलेले आहेत या ठिकाणी क्रिकेटचा तुम्ही आनंद घेताय काय? खर तर आज तिकडे आयपीएल चालू आहे पण इकडे बघा ही आयपीएल पहा। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना सुप्रीमो म्हटलं जायचं आणि ती उपाधी घेऊन आमचे मित्र आमदार अनिल परब आणि आमदार संजय पोतनीस या दोघांनी मिळून हा एक नवीन आविष्कार उपनगरातील लोकांना दिला। सुरुवातीला इथं येताना मी दरवर्षी येतोय पण आता भारतात खेळाडू यायला लागले। टेनिस क्रिकेट इतक्या उच्च दर्जावर नेणारं उभ्या देशातला एकमेव ही संघटना किंवा ही अनिल परब आणखी संजय शिवसेना प्रमुखांच्या नावाने इथं करतात। मला वाटत नाही टेनिसची इतकी मोठी स्पर्धा कुठे होत असेल। त्यांचं आणि त्यांच्या सहकार्याचं मनपूर्वक अभिनंदन। या ठिकाणी देश विदेशातून खेळाडू येत असतात। आपल्यासोबत अनिल परब साहेब देखील आहेत आयोजक। आज सर अंतिम दिवस चालू आहे आणि अंतिम सामना थोड्याच वेळात या ठिकाणी संपन्न होणार आहे। विजेता कोण असणार आहे सुप्रीमो चषकाचा हे थोड्याच वेळात डिक्लेअर होईल। कसं बघता ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल? विजेते कोण होणार हे मी आता सांगू शकत नाही पण विजेते प्रेक्षक जे आयपीएल चालू असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी घेतलेली संजय पोतनीसांनी मेहनत हे खरं या स्पर्धेचं मोठं यश आहे। आणि आपण बघताय की देशातना नव्हे तर विदेशातना देखील खेळाडू आज खेळतायत। आता विदेशातना एखादे खेळाडू ज्यावरती या स्पर्धा टेनिस खेळायला येतात तिथेच या स्पर्धेचं यश लपलेलं आहे। आणि मला असं वाटतं की अशी स्पर्धा न भूतो न भविष्यती अशी स्पर्धेचं आयोजन दरवर्षी होतंय। बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुरू केलेली ही स्पर्धा दिवसेगणित इतकी मोठी होत चाललेली आहे की आता ह्याची तुलना या आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या बरोबर व्हायला लागलेली आहे। आपल्यासोबत पोतनीस सर देखील आहेत। सर अनेक महिन्यांची मेहनत असते एखादी स्पर्धा नियोजन करत असताना आणि आता ती स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे। थोड्याच वेळात अंतिम निकाल देखील म्हणजे अंतिम विजेता करणार आहे। तुमचे संपूर्ण सहकार्य तुम्ही स्वतः आयोजन करता शेवटचा दिवस आहे कसं पाहता यश? गेले 5 दिवस या मैदानामध्ये असंख्य क्रीडा रसिकांनी आम्हाला साथ दिली। शांततेने पूर्ण सामने पाहिले। रोज 3 सामने होत असताना कुठेही प्रेक्षकांनी कुठचंही वाईट कृत्य केलं नाही। त्याच्यात सुप्रीमो तर्फे त्यांचे आभार मानेन। आणि आता प्रश्न ही तयारी करण्यास लागणारे 2 महिने त्यावेळेस जे पाठबळ आणि ताकद लागते ती आमच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची या सर्व शिवसैनिकांचे मी साथ घेऊन 2 महिन्यात ते मैदान उभारलं आणि मैदानात खेळत असताना आज जो आनंद सगळ्यांना मिळतोय हे मैदान संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये आम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाठवत असतो। तिकडे अनेक आम्हाला असे निरोप हे येतात की एवढं सुंदर मैदान तुम्ही कोणाच्या जीवावर बनवलं कसं बनवलं। आम्ही आमचं एकच म्हणणं आहे ज्यांच्या मागे ताकद असते कार्यकर्त्यांची तिथे काही अशक्य नाही। त्यामुळे ह्या सुप्रीमोचं जर खरं श्रेय देईन माझ्यावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देईन। तसेच संपूर्ण भारतातून जे संघ इकडे निवडा घेतात त्या लोकांनी जी आम्हाला साथ दिली खेळत असताना मॅचेस चालू असताना मॅचेस बनवताना ती खरोखरच शांततेने दिलेली त्यांची ही चांगलं काम त्या लोकांनी केलं चांगलं सहकार्य त्यांनी केलं त्याबद्दल टीमचं सुद्धा मी आभार मानेन। भविष्यात ही स्पर्धा आज 11 वर्ष झालं पुढच्या वर्षी आम्ही
इंटरनॅशनल लेवललाही घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. त्याची सुरुवात आज समोर आपल्यामध्ये श्रीलंकेचे 2 प्लेयर खेळतात आणि त्या लोकांनी अशा उत्कृष्टपणे खेळ दाखवलेला आहे. 1-2 ओव्हरमध्ये 4 रन देऊन त्याने विकेट काढलेले, मेडन ओव्हर घेतलेली आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता नक्कीच देशाच्या बाहेर जाईल याची मला खात्री आहे. जसं की आपण बघितलेलं आहे की या ठिकाणी ही स्पर्धा देशाच्या बाहेर जाईल, आंतरराष्ट्रीय पातळीवर जाईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलाय. परंतु ही जी ट्रॉफी आहे, ही ट्रॉफी आता कोण आपल्या हातात घेणार आणि कोण उंचवणार हेच येणाऱ्या थोड्या वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अवताडेंसह मी सिद्धेश, प्रीतम बातमी, मुंबई.